नमस्कार मुलांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 135 स्क्वेअर. तर बघा 135चा स्क्वेअर करायचा आहे. तर आपला या ठिकाणी बेस येणार 100 किंवा मग 100 पेक्षा ही संख्या आपण बेस 200ही घेऊ शकतो आहे, पण मग त्यापेक्षा आपल्याला त्याचा जो डिफरन्स आहे तो अति जास्त येणार, म्हणून आपण बेस या ठिकाणी घेतला 100. मग आता 135 स्क्वेअर इज इक्वल टू 135. 100 पेक्षा ही संख्या 35ने जास्त आहे, म्हणून +35 अगोदर येणार +5 आणि त्याच्यानंतर ती संख्या लिहायची -35. मग आता एकदा 135 मध्ये 135 ॲड केले तर काय आलं आपलं आन्सर 170. त्याच्यानंतर एकदा ॲड केले आणि एकदा मायनस केले. बघा, एकदा ॲड केले एकदा मायनस केले तर काय आले 100. तर इंटूचं साईन टाकायचं आणि 100 आले, अपॉनला घेणार 100. तर 100 या ठिकाणी कट झाले. 170 × 1 तर म्हणजेच काय आले 170. आणि त्याच्यानंतर 35चा स्क्वेअर करायचा आहे किंवा 35 × 35 म्हणजेच काय आला 35 स्क्वेअर. तर या 35चा स्क्वेअर काय इतका इझी आहे की आपण 3 × 4 टाकायचा. 5 जिथे लास्ट डिजिट येणार त्याचं सम येणार, आपण 25 लिहून घेतले आणि 3च्या नेक्स्ट संख्या जी आहे 3 × 4, मग 3 4 जा 12. तर आपला आन्सर आलेला आहे 1225 आणि ते याच्यामध्ये आपल्याला जोडायचं आहे, ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2च डिजिट पाहिजे आहे. मग हा 25 लास्टवाले आपण या ठिकाणी लिहून घेतले आणि हा 12 जो आहे तो 7च्या अपरला लिहिला आणि 2 जो आहे 0वरती लिहिला. म्हणजेच बघा 170 आणि 1225 म्हणजेच 1 इथे येणार, 2 इथे येणार आणि 2 डिजिट आपल्याला पाहिजे असतात पुढे 2 5. आता ॲडची ॲडिशन केली आपण 1 7 आणि 1 8, 2 जसाच तसा, 2 आणि 0 2 आणि 2 5. तर आन्सर आलेला आहे 18,225. 135चा स्क्वेअर इज इक्वल टू 18225. अशा पद्धतीने आपण बेस घेऊन कुठल्याही संख्येचा स्क्वेअर आपण करू शकतो. मग ती संख्या आपली 998, 987, 335. तर अशा प्रकारचे सम आपण बेस मेथडने अजून आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.